मुंडव्यातील वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांची कंपनी अमिडिया या कंपनीने जाहीर केलंय। मात्र हा व्यवहार रद्द करणं सोपं नाही, कारण त्यासाठी तब्बल 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। हे 42 कोटी रुपये कोण भरणार आहे, म्हणजे अमिडिया कंपनी किती भरेल, शीतल तेजवानी किती भरतील आणि हे इतके पैसे मुद्रांक शुल्काच्या स्वरूपात का भरावे लागणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे आहेत। सर, सर्वात आधी की हा पहिला जो व्यवहार झालेला आहे, तर या पहिल्या व्यवहारामध्ये असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की ही IT कंपनी असणार आहे, IT पार्क असणार आहे आणि त्यासाठी सवलत त्यांना मिळालेली होती। आता नक्की तुमच्या कार्यालयाची भूमिका काय आहे? IT आणि IT एनेबलिंग सर्व्हिससाठी जे नोटिफिकेशन आहे एक्झम्पशनचं, त्यामध्ये एक शर्त आहे की तुम्ही ज्या उद्देशाने माफी घेताय तो उद्देश जर रद्द झाला तर मग घेतलेली माफी सरेंडर करायला पाहिजे, असा तो क्लॉज आहे। तर आता जर ते कॅन्सलेशन होणार असेल तर त्याचा अर्थ तो जनरली, मी आता प्रथमदर्शनी जे मला वाटतं ते सांगतो, हे फायनल कन्क्लुजिव्ह नाही आहे, कारण याला कायदेशीर सगळ्या गोष्टी आहेत, पण जनरली असं दिसतं की ते कॅन्सल करतात, म्हणजे तो जो काय उद्देशित त्यांचं प्रयोजन असेल ते होणार नाही। मग तो शर्त जी आहे ती तिथं त्याचं हे सुरू होतं आणि मग त्यामुळे त्या पहिल्या डॉक्युमेंटची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल। ती कशी असेल, किती असेल आणि ही स्टॅम्प ड्युटी कशी नक्की झाली आहे, एकदा प्रेक्षकांसाठी? नाही, त्या डॉक्युमेंटमध्ये 300 कोटी मोबदला आहे आणि त्या 300 कोटीवर 7% स्टॅम्प ड्युटी अप्लाय होते। म्हणजे 5% तुमची स्टॅम्प ड्युटी, 1% सेस मेट्रोचा आणि 1% स्थानिक स्वराज्याचा, असे मिळून 7%, म्हणजे 21 कोटी रुपये झाले पहिल्या व्यवहाराचे। बरोबर। आता हा व्यवहार पहिला रद्द करण्याचा निर्णय अमिडिया कंपनीने घेतला आहे, मग त्यासाठी पुन्हा मुद्रांक शुल्क तुम्ही म्हणताय की भरावं लागेल, ते किती आणि का भरावं लागेल? नाही, त्या नवीन होणाऱ्या डॉक्युमेंटबद्दल हे फायनल स्टेटमेंट नाही, परंतु आमच्याकडे जे जनरल जे आहे की आमची जी कन्व्हेन्सची डेफिनेशन आहे स्टॅम्प ॲक्टची, त्याच्यामध्ये ते आहे की एव्हरी इन्स्ट्रुमेंट की ज्याच्यातून काय राईट टायटल इंटरेस्ट ट्रान्सफर होतो तर त्याला कन्व्हेन्सप्रमाणे स्टॅम्प ड्युटी लागते, असं डेफिनेशन आहे। त्यामुळं जरी ते आता बाकीच्या कारणासाठी ते कॅन्सलेशन असलं तरी स्टॅम्प ड्युटीच्या कारणासाठी तो कन्व्हेन्स आहे असं प्रिझम्पशन पहिलं दिसतंय आणि त्यामुळे त्याला पूर्ण स्टॅम्प ड्युटी लागेल कन्व्हेन्सप्रमाणे असं आहे। परंतु शेवटी तो इन्स्ट्रुमेंट कसा बनतो काय आणि त्यांचे कायदेशीर अधिकार कायम राहून मी बोलतो, मी जनरलमध्ये आपण विचारलं म्हणजे जनरलमध्ये मग किती, म्हणजे पहिल्या व्यवहारामध्ये तेवढीच तीच होईल, 21 कोटीच होईल। पहिल्या व्यवहाराची 21, दुसऱ्या व्यवहाराची 21, अशी 42 कोटी रुपये व्यवहार रद्द करण्यासाठी भरावे लागतील। येस, परंतु माझी विनंती आणि सगळ्यांना सांगणं आहे की हे जनरल जी काय पोझिशन आहे ती मी सांगितली आपल्या विचारण्यावरून, शेवटी तो स्टॅम्प ॲक्ट आहे, त्याचं इंटरप्रिटेशन वगैरे आहे, तर जे काय गोष्टी होत्या। पुढचा प्रश्न असा की यातील अमिडिया कंपनीला म्हणजे पार्थ पवारांना किती भरावे लागतील आणि ज्यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी होती त्या शीतल तेजवानी यांना किती भरावे लागेल? नाही, जोपर्यंत पहिल्या डॉक्युमेंटचा संबंध आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये ते सेक्शन 30 प्रमाणे लिहून घेणाऱ्याची जबाबदारी आहे, म्हणजे अमिडिया कंपनीची जबाबदारी। आमच्या नोटिसेस वगैरे त्यांना इश्यू होतील। म्हणजे पहिल्या व्यवहारासाठी अमिडिया कंपनीला म्हणजे पार्थ पवारांना 21 कोटी भरावे लागतील? नाही, म्हणजे जे कोणी दस्तात पार्टी आहे त्यांना। आणि आता दुसरं कॅन्सलेशनसाठी त्यामध्ये जर ते करणार असतील आणि जे आपण बोलतोय ते सगळं फायनल होत असेल तर मग ते स्टॅम्प ड्युटीचा तो सेक्शन 30 आहे की ते पहिला अधिकार पार्ट्यांना आहे की स्टॅम्प ड्युटीचा खर्च कोणी करायचा किंवा किती प्रमाणात करायचा तो ठरवायचा त्यांचा अधिकार। अच्छा, म्हणजे तेजवानी आणि अमिडिया कंपनी पार्थ पवार यांच्यामध्ये ते ठरवायचं आहे की कोणी किती भरायचं। येस, तो त्यांचा अधिकार आहे पहिला। येस। आता हे पैसे नाही भरले गेले तर मग काय तरतूद आहे? नाही, पहिल्या डॉक्युमेंटचा जो असेल तर त्यानंतर मग आमचं सेक्शन 46 वगैरे आहे की तिथं सक्तीनं वसुलीच्या कार्यवाही करता येते, तो सक्तीने वसूल करायची अशी तरतूद आहे। हो। यासाठी कालावधी किती आहे, म्हणजे कधीपर्यंत तुम्ही वाट पाहणार, कधीपर्यंत तुम्ही वसूल करणार? कॅन्सलेशनचा डीड झाल्यानंतरच आपण जे मगाशी बोललो की शरत 2 वगैरे ती, तर त्यामुळे ते कॅन्सलेशन डीड झाल्या होताना ह्या गोष्टी समोर येतील त्या।
आज म्हणजे थोडंसं जे तुम्ही विचारलं म्हणून मी तुम्हाला एक साधारण कायदेशीर परिस्थिती सांगितली. शेवटी आता ते की त्यात वेगवेगळे इंटरप्रिटेशन वगैरे होतील, तो त्यांचा हक्क आहे. या तुमच्या निर्णयाच्या विरोधामध्ये अर्थातच ते अजून कुठला निर्णय नाही घेतलेला. पहिल्या वसुलीसाठी तुम्ही काही नोटीस पाठवली? दिलेली किती वसुली पहिली? 21 कोटी. 21 कोटी. मग आता कॅन्सलेशन नंतर 21 कोटी भरायचे, त्याची नोटीस दिली आहे तुम्ही? नाही कॅन्सलेशनला भरायचे ना दुसरे. आणि पहिला जो आहे व्यवहार त्यासाठी दिली आहे? त्यासाठी दिली, पहिल्यासाठी दिली, कॅन्सलेशनची नाही दिली. ते सबरस्टने त्यांना कळवलं की तुम्ही करणार असाल तर भरून म्हणजे घ्या. 42 कोटी तुम्हाला भरायला लागतील असं तुम्ही वेगवेगळ्या पत्रांच्या माध्यमातून कळवलेलं आहे. बरं, आता सर या सगळ्या कॅन्सलेशनच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या शीतल तेजवानी आहे, ज्यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी आहे, त्या स्वतः उपस्थित असणं गरजेचं आहे? नाही, आता कसं आहे की जे डॉक्युमेंट करणार ते आमच्याकडे यायला पाहिजे, कारण किंवा त्यांना पॉवर ऑफ अटर्नी देता येते. आता मला असं स्पेसिफिकली कुठलं वैयक्तिक सांगता येणार नाही, पण जनरल तर ती आहे. व्यक्ती उपस्थित असणं, ज्यांनी सही केली त्यांनी यायला पाहिजे, किंवा त्यांनी ती सही माझी कबूल करा समोर म्हणून त्याची पॉवर दिली पाहिजे. मला यांना यासाठी विचारावं लागतंय कारण ज्या शीतल तेजवानी आहेत त्या गायब झालेल्या आहेत, पोलिसांना त्या सापडत नाही आहेत. सर, आता ह्या सगळ्या निर्णयाच्या नंतर ते न्यायालयामध्ये जाऊ शकतात. अपिलीय अधिकारी कोण असतील? तुम्हीच असाल? नाही, माझ्याकडे जर त्यांनी ॲडज्युडिकेशनला आलं किंवा ही रिकव्हरी प्रोसिडिंग जी चालू आहे त्याच्या माझ्या आदेशाविरुद्ध ते अपील, 2 अपील असतात की व्हॅल्युएशन मान्य नसेल तर ते DIGंकडे अपील होतं, किंवा स्टॅम्प ड्युटीची असेसमेंट मान्य नसेल तर ते IGRंकडे अपील होतं. आणि त्यानंतर मग निर्णय होतो की वसुली किती करायची आणि कशी करायची? निर्णयात जे काय अपिलात वगैरे होईल त्या पद्धतीने. सर, शेवटचा प्रश्न. आता तुम्ही महसूल विभागाचे हे सगळे अधिकारी, तुमचं कार्यालय खूप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. तुमचं म्हणणं आहे की ज्या कारणासाठी सूट मिळालेली होती ते कारणच म्हणजे IT पार्कचं त्या ठिकाणी जर निरस्त होतंय तर स्टॅम्प ड्युटी कॅन्सलेशनच्या वेळी लक्षात येईल आपल्याला. सर, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की इतका हा सगळा प्रकार घडला, आधी या गोष्टी लक्षात नाही आल्या का की ही जागाच मुळात सरकारची आहे? नाही, तसं लक्षात असतं ती केलंच नसतं सबरस्टाने. ओके, धन्यवाद. तर आपण पाहतो आहोत महसूल विभागाचे अधिकारी गेले काही दिवस अतिशय आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत आणि त्याला अनुसरूनच हा व्यवहार अमेडिया कंपनी, पार्थ पवार यांची आणि शीतल तेजवानी यांना रद्द करायचा असेल तर 42 कोटी रुपये भरावे लागतील असं एक सांगण्यात येतं आहे. अर्थात हा झाला कायद्याचा अर्थ लावणं, ज्याला आपण इंटरप्रिटेशन म्हणतो. अर्थात अजून अनेक कायदेशीर बाबी आहेत आणि त्यानंतर ठरणार आहे की यातील खरंच किती रक्कम वसूल केली जाईल आणि ती कोणाकडून किती केली जाईल. म्हणजे पहिले 21 कोटी पार्थ पवारांकडून आणि दुसरे कॅन्सलेशनचे 21 कोटी शीतल तेजवानी यांच्याकडून, की आणखी दोघांमध्ये काही वेगवेगळ्या वाटा, असं सगळं आहे. अर्थात यातून हे कार्यालय खूप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्यक्षात पैसे किती वसूल होतील हे आपण बघूयात. कॅमेरामॅन विजय राऊत, समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.